गुड आफ्टरनून. दुपारचे 12 वाजलेत. आपण आहोत पावसला, रत्नागिरी येथे माझ्या गावी. होळीनिमित्त आलेलो. पालखी होती काल, पालखी झाली. तर चला आता आपण जाऊ स्वामींच्या मठामध्ये, दर्शन घेऊ. महाप्रसाद असतो, खिचडी महाप्रसाद 12:30 नंतर, आरतीनंतर. तर त्याचा लाभ घेऊ. आमच्या इथला परिसर घराच्या बाहेर दिसतो असा काही. स्वामींच्या मठात जायला चालत चाललोय. इथे 10 मिनिटावरतीच आहे हा स्वामींचा मठ. वॉकिंग डिस्टन्स वरतीच आहे. ऑटोची वगैरे काही गरज नाही. तर हा रस्ता येतो पावस स्टँडवरून, एस टी स्टँडवरून. 2 रस्ते आहेत. तो एक पुढून पावस स्टँडवरून लेफ्ट मारला की डायरेक्ट मंदिराजवळ येतो, पार्किंगच्या इथे, थेट मंदिराजवळ. आणि हा रस्ता तो मावळंगे, बडे हरचे इथे, हा असा. आणि पुढे एक ब्रिज आहे छोटासा, गौतमी नदीचा. मग तो क्रॉस केल्यानंतर आपण डायरेक्ट थेट मंदिरात जातो. इथून आहे एंट्री. इथे ब्रिज लागतोय, गौतमी नदी पार करून गेलं की आलं. हे स्वामी स्वरूपानंद भक्त निवास आहे. इथे भक्तांना राहण्याची आहे व्यवस्था. तर तुम्ही आलात तरी तर इथे राहू शकता. हे गौतमी नदी, पाणी कमी आहे, खूप असतं इथे. गणपती विसर्जनासाठी आम्ही इथेच येतो. काय आहे? कृष्णा तुळस. कृष्णा तुळस मुंबईला नाही मिळत पण या. मी तर कृष्णा तुळस म्हणतो त्याला. मी फर्स्ट टाइमच नाव ऐकलं. मुंबईला नाही मिळत असं बघायला तुळस. खूप सारे आले तिथे. घेऊन जाऊया का मुंबईला? राहतील का? काढायला देणार नाही. काढायला देणार नाहीत म्हणतात. कृष्णा तुळस म्हणतात. छान आहे, वेगळंच आहे. चलो, मंदिरापाशी पोचलो एकदम. जाऊ, दर्शन घेऊ आणि खिचडी प्रसादाचा लाभ घेऊ. हे स्वामींचं जन्मगृह. जाऊ आतमध्ये. स्वामींचे मूळ नाव रामचंद्र विष्णू गोडबोले. स्वामींचा जन्म 15 डिसेंबर 1903 रोजी पावस येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पावसमध्ये, तर माध्यमिक शिक्षण हे रत्नागिरी आणि मुंबईमध्ये झाले. ते अत्यंत हुशार आणि अभ्यासू होते. स्वामीजींना लहानपणापासूनच अध्यात्माची ओढ होती. त्यांच्या जीवनात मोठे वळण तेव्हा आले जेव्हा त्यांनी पूज्य गणेशनाथ महाराज यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी स्वामीजींना सोहम साधनेची दीक्षा दिली. पावस येथे आपल्या घरीच स्वामीजींनी दीर्घकाळ एकांत वासात राहून साधना केली. स्वामी स्वरूपानंदांनी अत्यंत सोप्या भाषेत आध्यात्मिक ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवले. अमृतानुभव, ज्ञानेश्वरीचा सुबोध अनुवाद, संजीवनी आणि पावनारी इत्यादी कार्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. पावसचे महत्त्व आणि महासमाधी. स्वामीजींच्या वास्तव्यामुळे पावस हे गाव एका तीर्थक्षेत्रात रूपांतरित झाले. 15 ऑगस्ट 1974 रोजी स्वामीजींनी आपल्या इहलौकिकची यात्रा संपवून महासमाधी घेतली. आजही हजारो भक्त त्यांच्या समाधीचे दर्शनासाठी पावसमध्ये येतात. प्रत्येक श्वासासोबत ईश्वराचे नामस्मरण करा. कर्तव्य कर्मात करत असताना चित्त ईश्वराच्या चरणी असू द्या. भक्ती ही केवळ कर्मकांडात नसून ती अंतर मनात असावी. स्वामी स्वरूपानंद विचार आजही आपल्याला जगण्याची नवी दिशा देतात. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांच्यामार्फत भक्तांसाठी अतिशय माफक दरात राहण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे. प्रसाद,
आश्रमात दुपारी 12 ते 1:30 या वेळेत महाप्रसादाची सोय असते. खिचडी प्रसाद हा प्रत्येक भक्तांना इथे दिला जातो, तोही मोफत. हजारो भक्त हा महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी दूरवरून येतात. चला, खिचडी प्रसाद आपला खाऊन झाला आहे. छान होता, छान असतोच. मठाच्या समोरच देसाई बंधू आंबेवाले आहेत. फॅक्टरी आउटलेट आहे. हे सगळे कोंकणी प्रोडक्ट मिळतील तुम्हाला इथे. गुठळीयुक्त आमरस आहे, 450 ला आहे. आमसूला आहेत 300 ला, अर्धा किलो, 500 ग्रॅम. छोटी पण आहेत 120 रुपयाला, 200 ग्रॅम. कोकम सरबत चांगलं असतं यांच्याकडचं, खूप छान लागतं. 90 रुपीजला आहे सेलिंग प्राईस, MRP 1110. आंबावाडी आहे इथे. सगळे कोकणातले प्रोडक्ट मिळतात इथे. यांचे स्वतःचे आहेत प्रोडक्ट देसाईंचे. देसाई आंबेवाले म्हणून आहेत, खूप फेमस आहे ते आणि खूप छान प्रोडक्ट असतात त्यांचे. आंबा पोळी आहे, सांडगी मिरची, मँगो जॅम आहे. हा सगळे प्रोडक्ट इथेच बनतात पावसमध्येच. त्यांची फॅक्टरी आहे स्वतःची. मँगो क्रश 160 ला आहे, ज्यूससाठी बेस्ट आहे. आमरसच्या बॉटल आहेत अशा 220 रुपयाला. बाकी पापड वगैरे आहे त्यांच्याकडे. पोहा पापड, तांदळाचे पापड, उडदाचे पापड आहेत. करवंद सिरप आहे इथे. आगळ घ्यायचं आहे, घेऊन जाऊया घरी. बायकोने सांगितलं आगळ घेऊन ये, कोकम आगळ. ₹140 आहे, 700 ml. सेलिंग प्राईस आहे 160, 140 ला आहे. देसाईंचंच आहे कोकम आगळ, छान असते आगळ. फिशमध्ये मस्त टेस्ट येते. एक घेऊन जाऊया. सरबतची बॉटल पण आहे तिथे, कैरीपणा आहे, आमरस पण आहे. स्वरूपला विचारतो आमरस हवा आहे का. ठीक आहे, हां आगळ घेतो आणि हे घेतो. एक आमरसची बॉटल घेतो स्वरूपला. चला, शॉपिंग झाली आहे. आमरस घेतला आहे स्वरूपला, लोणचं घेतलं आहे, गोड लोणचं घेतलं आहे लिंबाचं, आगळ घेतलं आहे, कोकम घेतले आणि जाम घेतलेत, मँगो जाम. चल निघू तर जाऊ घरी, पॅकिंग करायची. 6:30ची गाडी आहे, विजयदुर्ग मुंबई. पावस हॉल्ट आहे 6:30चा. तर 6 वाजता निघू, 6:15 10 मिनटं लागतात जायला. 6:30ला गाडी आहे. गाडीचा नंबर आला आताच. चला निघूया, जाऊ घरी. दर्शन झालं चांगलं, खिचडीचा प्रसाद घेतला, थोडी शॉपिंग केली, चाललो आहे घरी चालत.